आता मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गजानन उगले या शेतकऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। आज या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे। 5 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरती उगले यांनी एल्गार पुकारलाय। दरम्यान आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी उपोषणस्थळी जाऊन गजानन उगले यांच्याशी सविस्तर बातचीत केली। पाहूया। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आपण बघू शकतो की जालन्यात या ठिकाणी घनसावंगीचे जे गजानन उगले शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। आपण बघू शकतो की चौथ्या दिवशी सुद्धा त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे, मात्र या ठिकाणी अद्यापपर्यंत कुणीच आलेलं नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। मला काय सांगाल की काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे आणि काय मागण्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आता हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे? आमची मागणी आहे की राज्य सरकारने ज्या पद्धतीने 30 जूनची अल्टिमेट टाइम कर्जमाफीसाठी दिली होती, परंतु तुटपुंजा कर्जमाफीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं भलं होणार नाही। ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, तीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय। जोपर्यंत कर्जमाफी ही 5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याला देण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। दुसरी आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये पीक विम्यामध्ये जे काय बदल होणार आहेत त्या बदलामध्ये देखील आम्ही काही ट्रिगरची मागणी केलेली की हवामान आधारित पीक विमा जो आहे त्याच्या अनुषंगाने असेल किंवा खरीप पीक विम्यासाठी काही ट्रिगर जे येतं ते आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी लागू करावे, तरच शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। आणि झाली गोष्ट जालना जिल्ह्यामध्ये जे काय पीक कापणी प्रयोगामध्ये अंधाधुंद कारभार या स्थानिक प्रशासनाने केलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की पीक कापणीचे प्रयोग ज्या पद्धतीने चुकीचे ज्या अधिकाऱ्याने केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दोषी धरून त्यांच्यावरती कारवाई करून पुढील 8 ते 10 दिवसामध्ये जिल्ह्यातील 2,63,000 शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे 17,500 रुपये हेक्टरी विमा द्यावा, अन्यथा हे आंदोलन पुढील 2 दिवसामध्ये अधिक तीव्र होईल। कुठल्याच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाला प्रतिसाद दिला नसल्याचा गंभीर आरोप सुद्धा गजानन उगले या शेतकऱ्यांनी केलेला आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।